हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. सकाळची वेळ आहे. सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजची नवरात्रीची 9वी माळ आहे, तर नवरात्रीच्या माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. फक्त स्वयंपाक झाला आहे, बाकीचे सगळे काही कामं तसेच आहे. आधी शाळेत गेला आहे, हे ऑफिसला गेले. दीदी आहे, दीदीचं चाललं आहे अभ्यास वगैरे, तिचं अभ्यास वगैरे चालला आहे. आणि मला आहे ना आता घरातले भरपूर कामं आहे. आणि आज आहे ना एक रेसिपी पण मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे. पण सर्वात आधी ना सगळे काही कामं आवरून घेते. कपडे तसेचे, भांडे, फरची, देवपूजा सगळे काही कामं करून घेणार आहे. आणि शेवटला आहे ना रेसिपी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी ना मशीनला कपडे लावून देते, म्हणजे एकीकडे कपडे होतील. कपडे लावून देते आणि झाडून घेते. काही कपडे हाताने धुवायचे ना ते तसेच ठेवते. पुसताना ना दररोज पायपुसण्या बदलते, त्याच पायपुसण्या टाकत नाही. काय होतं त्यांना ना धूळ वगैरे राहते. आपण आत बाहेर घरात करतो ना, मग ती धूळ वगैरे राहते ना, तर पायपुसण्या आणि कपडे ना हाताने धुवायचे. ते लेट धुवील, बाकीचे कामं आवरून घेते. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. किचन इकडचा भाग सगळा आवरून झाला आहे. स्वयंपाक झाला आहे, डायनिंग आवरून झालं आहे. बेसिंगमध्ये भांडे. काल संध्याकाळी ना कपडे धुतले होते, तर ते ना वाळत घालायचे बाकी होते, तर ते पण मशीनमध्येच आहेत. आता ते कपडे पण वाळत घालून देते. आता हे कपडे मी लावायला गेले मशीनला, तेव्हा बघितलं का मशीनमध्ये ना कालचे कपडे तसेच आहे, तर ते वाळत घालते. मशीनला कपडे लावून देते, म्हणजे मग त्यानंतर सोफा आवरायला लागल, झाडझटक करायला लागेल. तर बघत होते लाईट गेले का लाईट आहे, नाही तर काय होईल, मशीन आहे ना इन्व्हर्टरवर चालू राहील आणि त्याच्याने ना इन्व्हर्टर खराब होतो. तर आता इथे ना कपडे चालू करून दिले. सोफा लगेच आवरून घेते. एक एक कामं आहे ना आवरत घेतले ना का भरपूर कामं आवरून जातात. नाहीतर मग काय होतं, इथलं काम कर तिथलं कर, मग नेमकं कोणतं काम केलं आणि कोणतं आवरलं ना कधी कधी ते आपल्याला पण कळत नाही. तर कोणतंही काम आहे ना लाईनीमध्ये नियोजनामध्ये केलं ना सुरळीत तर एकदम छान वाटतं. नाहीतर मग थोडंसं हे केलं थोडं ते केलं तर मग त्याच्याने ना आपल्याला सुचत नाही आणि अजूनच असा पसारा वाटतो. असं वाटतं का अजून कोणतंच काम केलं नाही, पण आपण खूप सारे कामं केलेले राहतात, खूप दमेल राहतो. पण इथलं तिथलं काम करून ना समजत नाही आपल्याला आपण कोणते कामं केले ते. तर इथे ना आता मी सोफा व्यवस्थित करून घेते. भांडे घासून झाले, कपडे मशीनला लावले, पण लाईट आहे ना झटका मारते. मग मी काय केलं, लाईटीचं बटन बंद करून ठेवलं आहे. आणि आत्ता आहे ना इन्व्हर्टर चालू आहे. तर हे आले ना ऑफिसमधून, काही बघतील काय झालं आहे, त्याच्यानंतर आहे ना मशीन चालू करून देईल. तर आत्ता आहे ना झाडून घेते, त्याच्यानंतर देवपूजा करते. आणि दीदीला आणि आधीला आहे ना केक खायची इच्छा झाली होती. मग त्यांनी ना हा केक जाऊन आणला आहे, पायनॅपल फ्लेवरचा आहे. मी केक पण बनवते, पण काय होतं वेळ द्यायला लागतो आणि बाकीचे कामच करता करता सगळा दिवस जातो. मग हा केक कुठं बनवीत बसायचा, मग विकत पण भेटतो. तर मग त्यांनी ना आणला आहे. आता खायचा असेल ना बाळा. हां, आणि मी ना आज मला काही फराळाचं वगैरे काहीच बनवलं नाही. आज दही आहे तर दहीच खाणार आहे. कंटाळा येतो एकटे माणसाला आहे ना फराळाचं बनवायला. जोडीदार कोणीतरी असलं ना का मग त्याच्या निमित्ताने आपण पण बनवतो खातो. तर मी एकटे असल्यामुळे ना नवरात्रामध्ये माझं असंच असतं, केलं नाही केलं एखाद्या दिवशी नाही. शक्यतो सकाळचं तर फराळाचं एकदम कमी प्रमाणात करते. घर झाडून झालं. आता घर झाडल्यानंतर आहे ना मी लगेच फरची पुसून घेणार आहे. तर फरची पुसायच्या वेळेस आहे ना पाण्यामध्ये ना ह्या 3 गोष्टी वापरायच्या. दररोज नाही वापरल्या ना तरी चालेल, पण आठवड्यातून आहे ना 2-3 वेळेस आहे ना हे टाकायचं असतं. इथे ना मी पाण्यामध्ये गोमूत्र टाकलंय. थोडंसं गोमूत्र टाकायचं, गाईचं गोमूत्र वापरायचं. थोडीशी हळद टाकायची आहे आणि जे जाड मीठ आहे ना, खडे मीठ आपण त्याला म्हणतो, ते टाकायचं. आणि त्याच्याने ना फरची पुसून घ्यायची. तर चला आता ना मी फरची पुसून घेते, कारण आहे ना जे निगेटिव्ह एनर्जी राहते ना ती पूर्ण आपल्या घरातली निघून जाते. हळदी लक्ष्मीला प्रिय आहे. त्याच्यानंतर गोमूत्र घरामध्ये शिंपडायचं असतं. कसं म्हणजे बाहेरची कोणतीच काय ऊर्जा आहे ना आपल्या घरामध्ये येत नाही.
मीठ आहे ना जाड मीठ, त्याच्याने ना किडा मुंगी असं काही घरात राहत नाही. तर असं आहे ना आठवड्यातून तुम्ही 2 वेळेस केलं ना तरी चालत. तर आता मी सगळी काही फरची मस्त अशी पुसून घेते. माझ्याकडे मॉप पण आहे, पण मला ना मॉपनी फरची पुसलेली आवडत नाही. मला हाताने फरची पुसायला आवडते. मॉपनी आहे ना व्यवस्थित पुसले जात नाही, तर गालाचा मॉप आहे माझ्याकडे. माझं आहे ना घरातल्या कामांचं आहे ना रुटीन चुकलं होतं. म्हणजे ना सगळे कामं आहे ना चुकीच्या वेळेत होत होते. कमीत कमी 10 ते 12 दिवस आहे ना तसंच रुटीन चालू होतं, सगळे चुकीचे कामं होत होते. तर त्यामुळे ना आता मी माझ्या रुटीनमध्ये आले. आजचा व्हिडिओ आहे ना हा माझ्या रुटीनमधला व्हिडिओ आहे. कारण आहे ना मी आता 10 वाजले, 10 वाजता फरची पुसते. 10 वाजून 5 का 10 मिनटं झाले ना तेव्हा फरची पुसते. तर हे कामं आहे ना माझे दररोजचे असेच असतात. सकाळी सगळे काही कामं आवरून घेते मी. तर इथे ना मी भगर बनवायला घेतले. खरं तर आहे ना मला उपवासाला काहीच आता बनवायचं नव्हतं, दहीच खायचं होतं. पण आईचा फोन आला, तिनं विचारलं काय फराळातला बनवलं. तर माझ्याकडून आहे ना बोलता बोलता गेलं का काहीच नाही केलं. मग ती जरा मला भांडली. मग म्हटलं चला भगर बनवूया. भगर बनवते. तर इथे ना भगर बनवायला घेतली आहे आणि बटाटा भाजी आहे. तर मग म्हटलं चला आई रागवली का काम करायला लागतंय तर फराळाचं करत जा. तर मग म्हटलं ठीक आहे चला. मग आता भगर बनवायला घेतले. दीदीचं पण चाललं होतं तुला काहीतरी बनव मम्मी. मग म्हटलं ठीक आहे आता उपाशीच राहायचं तर कामं पण आपल्याला करायला लागतात, तर खायला पण पाहिजे. ते भगर बनवून ठेवते. दुपारचे 2 वाजले तोपर्यंत हे पण जेवण करायला येतील. आज आहे ना मी घरीच थांबले. घरातले भरपूर कामं होते. उद्या दसरा आहे, उद्याची थोडीफार तयारी करायची आहे. जेवण वगैरे झालं. आता आहे ना मार्केटमध्ये जाऊन आहे ना फुलं घेऊन येते. म्हणजे उद्यासाठी आत्ता माळी वगैरे बनवून ठेवील. संध्याकाळी कसं वेळ राहतो ना कामं आवरल्यानंतर, तर माळी बनवून ठेवायला होईल. तर चला फुलं घेऊन येते. जेवण झाल्यानंतर आहे ना यांच्यासोबतच गेले होते. यांना ऑफिसमध्ये जायचं होतं. मग त्यांच्यासोबतच मार्केटमध्ये गेले फुलं घ्यायला. म्हटलं फुलं घेऊन यावं. कसं फुलं घरात असल्यानंतर आहे ना वेळ भेटला तर आपण संध्याकाळी पण जेवण वगैरे झाल्यावर माळी बनवू शकतो. संध्याकाळी वेळ भेटला ना तर मग संध्याकाळीच आहे ना माळी बनवून ठेवील. 3 वाजता गेले होते गावामध्ये, तर यायला 5 वाजले, 4:45 वाजले. त्याच्यामुळं मी जी एक रेसिपी बनवणार होते ती पण राहून गेली. 2 तासात ती रेसिपी पण झाली असती. तर इथे ना मी फुलं आणले. यांच्यासोबत गेले फुलं आणायला, पण मग जरा ऑफिसमध्ये गर्दी होती तर तिथंच थांबले. मग यायला आता 5 वाजले. तर आम्ही दोघं आता सोबत आलो. आणि तेव्हा मशीन चालू आहे असं होतं लाईटीला. तर इथे ना मी फुलं आणले. आता आहे ना हे सगळे काही काय होतं आहे लाईटीला माळी ओवायला लागतील. टपमध्ये ना ओतून ठेवते हे फुलं. त्याच्याने आता आहे ना ती मशीन करा बंद, मशीन करा आधी बंद, उगीच इन्व्हर्टरवर लोडी. तर काहीतरी आहे ना लाईटीला प्रॉब्लेम आला आहे. पिन लूज असेल त्याच्यामुळं असं झालं आहे. तर टपमध्ये नाही फुलं ओतून ठेवते. संध्याकाळी ना सगळे कामं आवरले का माळी बनवून ठेवते. म्हणजे ना उद्याला माळी ओवायचं एक काम वाचल. आणि जी रेसिपी बनवायची होती ना ती पण आता राहिली. उद्या तर नाही, उद्या दसरा आहे. बघल आता 2 दिवसांनी ना ती रेसिपी पण बनवणार आहे. तर आज काही रेसिपी वगैरे बनवणार नाही. तुम्हाला मी सांगितले होती का आज मी मस्त अशी एक रेसिपी बनवणार आहे. पण ठीक आहे असे कामं राहतात. जेवण झाल्यावर फराळाचं झाल्यावर गेले मार्केटमध्ये, पण ऑफिसमध्ये गर्दी होती मग तिथंच वेळ दिला जरा वेळ. बाकी दुसरं काही नाही आणलं. एक फ्लावर आणला आहे आणि कोथिंबीर आणली आहे, भेंडी आणली पावशर. तर चला आता आहे ना आज दीदी मला चहा करून देणार आहे. सुनू देणार ना चहा दीदी? दे ना बाळा मम्माला. तर बघा 4:45 वाजलेत. काय झालं होतं? हां हे आणायला पाहिजे नवीन पिन. ऑफिसमधून आल्यानंतर आहे ना घरातले कामं वगैरे झाले. मशीनचे कपडे झाले ते वाळत वगैरे घातले. झाडझटक झाली 5 वाजेची. त्याच्यानंतर घरातली वात वगैरे लावली. चहा पाणी झाला. तर आज आहे ना संध्याकाळी सर्वांना साबुदाणे वडेच खायचे. मग त्यामुळे ना आज स्वयंपाक वगैरे बनवायचा काही ताण नाही. एकदमच साबुदाणे वडे बनवायचे.
तर इथे ना हे फुलं आणले होते झेंडूचे ना, तर ते पिशवीतून काढून ठेवते. काय होईल, पिशवीतच ठेवले ना तर ते खराब होऊन जातील. माझी आम्ही ना आता आरतीला चाललो. फुलं पण टपामध्ये ना काढून ठेवले. काय होईल, पिशवीतच ठेवले ना तर ते खराब होऊन जातील. 6:45 वाजले, आरतीला चाललो. घरातली आरती वगैरे म्हणजे धूपदीप दाखवून झाला आहे. गणपती बाप्पांची पूजा वगैरे झाली. आल्यानंतर घरातली आरती घेऊ. त्याच्यानंतर फराळाचं पण बनवायचं आहे. तर चला आरतीवरून येते. भरपूर कामं आहेत. किचनवर जरा भांडे पण आहे. गावातून फुलं ते घेऊन आले ना तर जरा पाय दुखायचं, तर मी पण आहे ना अर्धा पाऊण तास आहे ना आराम केला. त्याच्यामुळे ते कामं तसेच राहिले. तर चला आता आरतीवरून येते. आणि आज आहे ना मी पैठणी नेसली आहे. अशी आहे माझी पैठणी. तर तिच्यावरचा ब्लाऊज आहे ना तो येत नसल्यामुळे ना मी दुसरा ब्लाऊज घातला आहे. पण हा पण मॅचिंगच झाला आहे. माझ्या वडिलांनी ना ही मला आणि माझ्या बहिणीला, आम्हाला दोघी बहिणींना घेतली होती ही पैठणी. तिच्याच लग्नाच्या वेळेस गेली होती बहिणीच्या. तर अशी आहे पैठणी. तर चला आता आम्ही आरतीला निघलो. चला. गरम पण खूप होत आहे. झाली का ग पप्पांची तयारी? चला. आणि आत्ता आहे ना मला नवीन माळी घ्यायच्या ह्या. मी आहे ना बघितल्यात तर अशा माळी आहे ना नवीन घेणार आहे दिवाळीसाठी. चला. आधी दरवाजा बंद करून घे. मोखड्याच्या जगदंबा मातेचं मंदिर तर जागृत देवस्थान आहे. तर मी बरेच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं नवरात्र सुरू झाल्यापासून का आमच्या इथली जगदंबा मातेचं मंदिर तुम्हाला दाखवील. पण काय व्हायचं, आरतीला 7 वाजता गेलं ना का इतकी गर्दी राहायची ना, आणि तो कॅमेरा घेऊन फिरायचा तर ते जरा बरं वाटत नाही. मंदिरामध्ये ना भरपूर बायका असतात आरतीला. पुरुष माणसं बाहेर असतात आणि लेडीज आहे ना मध्ये असतात. पण तरी आहे ना कॅमेरा घेऊन फिरायचं ना तर ते जरा बरं वाटत नसल्यामुळे ना मग मंदिरामध्ये ना मुली होत्या. तर मी त्यांनाच सांगितलं होतं का मस्त असा व्हिडिओ काढा. तर त्यांनी ना मला बाहेरचा व्हिडिओ काढून दिला आणि गाभाऱ्यातला आहे ना मग मीच जाऊन स्वतः काढला. तर अशा आहे आमच्या मोखड्याची जगदंबा माता. मंदिरातली आरती झाल्यानंतर आहे ना घरी आलो. घरातली पण आरती झाली. मला आहे ना फराळाचं पण बनवायचं आहे. आरतीवरून आलो, घरातली पण आरती झाली. आता आहे ना मी फराळाचं बनवून घेते. आज आहे ना सगळ्यांना काही फराळाचंच बनवायचं आहे. आज आहे ना साबुदाणा वडे बनवायचे आहे. तर दुसरा स्वयंपाक वगैरे काहीच नाही बनवायचा. इथे ना मी साबुदाणे भिजत घातले, कढईमध्येच भिजत ठेवले होते. इथे ना मी आरतीचं ताट करून ठेवले. माझ्या मामांनी ना गाडी घेतली तर ते ना गाडी ओवाळायला आणणार आहे आता. तर मी तोपर्यंत ताट वगैरे करून ठेवले आणि ते आल्यानंतर आहे ना गाडी ओवाळी. जे आपले घरातले काम आहे ना ते आपण स्वतः करायची. याची त्याची वाट आहे ना बघायची नाही. याची त्याची वाट बघून आहे ना काय होतं, वेळ पण वाया जातो आणि ते कामं पण होती नाही. तर आता दिवाळी येऊ राहिली. जर तुम्हाला कामं एकदमच लोड घेऊन काम करायचं नसेल ना तर हळूहळू थोडे थोडे ना कामं करायचे. कोणत्याही गोष्टीचा लोड घ्यायचा नाही आणि टेन्शन अजिबात घ्यायचं नाही का आता दिवाळी आली, हे काम माझं होईल का, कसं होईल. सगळं काही होतं. आपण केल्यानंतर आहे ना सगळं होतं. नाही केलं ना तर काहीच होणार नाही. केलं ना तर सगळ्या गोष्टी होतील. तर हळूहळू आहे ना आता तुम्ही कामांना सुरुवात करून द्या. म्हणजे ना दिवाळीच्या सणाच्या आधी आहे ना सगळे काही कामं आहे ना वेळेत आवरतील. तर त्यामुळेच आहे ना आपले कामं आहे ना आपणच करायची, कोणाची वाट बघायची नाही. माझ्या बाबतीत आहे ना 10-12 दिवसापासून आहे ना तेच झालंय. तर इथे ना मी आता साबुदाणा वडा बनवायला घेतला आहे आणि ते बनवते. तर 2 बटाटे घेतले होते, बारीक करून घेते. तर मी आहे ना काय करते, असं पण आहे ना मी साफसफाईला कधी बाई लावित नाही, कोणालाच सांगत नाही. दिवाळीच्या साफसफाईला तर मुळीच नाही. सगळे काही कामं मीच करते. भांडे वगैरे आता तुम्ही बघाल त्यातले त्यात काय असतं, आपण स्वतः काम करतो ना ते वेगळंच असतं आणि याच्या त्याच्याकडून काम करून घेतं ना ते वेगळं असतं. आपण काम करतो ना तर मस्त छानपैकी व्यवस्थित टापटीपपणा, व्यवस्थित जिथली वस्तू तिथं ठेवणं, असे कामं होतात.
त्यामुळे ना हळूहळू तुम्ही ना कामांना सुरुवात करून द्या। माझे तर भरपूर कामं आवरत आले, जास्तीत जास्त म्हणजे आता मला फक्त भांडेच राहिले माझे घासायचे आणि थोडंफार किरकोळ इकडचे तिकडचे कामं, बाकी ना सगळे काही कामं आवरले। तर इथे ना कोणतंही काम करताना ना एकदम लोड काढायचा नाही, थोडे थोडे कामं करायचे। भांडे घासायला काढले ना तर एकच दिवसात भांडे झाले पाहिजे असं काही करायचं नाही, 2-3 दिवस आहे ना थोडे थोडे भांडे काढायचे। कधी रॅक असेल तर रॅकचे, कधी ट्रॉले असतील तर ट्रॉल्यांचे, लॅफ्ट असेल तर लॅफ्टचे। प्रसादने ना गाडी ओवाळायला आणले। प्रसाद म्हणजे माझ्या मामांचा मुलगा आहे, तर मामा पण इथंच राहतात, मी राहते ना इथंच आहे। मामा पण साबुदाणा वडे बनवायला घेतले होते, पण आता प्रसाद आलाय ना तर गाडी ओवाळून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना मग साबुदाणा वडे बनवील। मामांनी ना 9व्या माळीला गाडी आणली, कारण काय होतं दसऱ्याच्या दिवशी ना शोरूम मध्ये खूप गर्दी असते आणि मग गाडी येणं वेळेत घरी पोहोचत नाही, संध्याकाळी पण आहे ना खूप उशीर होतो, मग पूजा वगैरे सगळंच करायला लागतं। त्यामुळे ना त्यांनी आदल्या दिवशीच गाडी आणून ठेवली घरी। त्याच्यामध्ये काय आता ते खायचं नको खाऊ, ते गाडीवर ठेवायचं। हा माया अभिनंदन घेतला ना। व्हिडिओचा एंड करते। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।